विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत सर्व बाधित शेतकरी आणि जमीनधारकांना न्याय मिळाला पाहिजे. कुणावरही अन्याय होता कामा नये यासाठी स्पष्ट आणि पारदर्शक कार्यपद्धती तयार करण्यात यावी असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरसाठी भूसंपादनाच्या नुकसान भरपाई दरांबाबत मंत्रालयात बुधवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीत खासदार सुरेश म्हात्रे, वन विभागाचे अप्पर पोलीस सचिव मिलिंद म्हैसकर, ठाणे, पालघर आणि रायगडचे जिल्हाधिकारी, संबंधित भूसंपादन अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी काही भागात भूसंपादनासाठी निश्चित करण्यात आलेल्या नुकसान भरपाईच्या दरांमध्ये तफावत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. एकाच प्रकल्पातील जमीनधारकांना वेगवेगळे दर लागू झाल्यास असंतोष निर्माण होण्याची शक्यता असल्याचंही निदर्शनास आणून दिलं. यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका घेत शासनाची भूमिका शेतकरी आणि जमीनधारकांच्या हिताची आहे. भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता आणि समानता असणं आवश्यक आहे. कोणत्याही प्रकल्पग्रस्तावर अन्याय होणार नाही याची प्रशासनानं काळजी घ्यावी. यासाठी सर्व संबंधित बाबींचा अभ्यास करून एकसमान निकषांवर आधारित SOP तयार करण्यात यावी असे निर्देश दिले. विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर हा मुंबई महानगर प्रदेशातील महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी विविध जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून नुकसान भरपाईच्या दरांबाबत काही भागात आक्षेप आणि मागण्या पुढे आल्या आहेत. बैठकीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेची सद्यस्थिती सादर केली. तसंच प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या, दर निश्चितीची पद्धत आणि कायदेशीर बाबींचाही आढावा घेण्यात आला. सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून न्याय्य आणि सुसंगत निर्णय घेण्याबाबत महसूल मंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले. विकास प्रकल्प महत्त्वाचे आहेत, मात्र विकासासोबत न्यायही तितकाच महत्त्वाचा आहे. शेतकरी आणि जमीनधारकांचा विश्वास अबाधित ठेवत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करणे ही शासनाची जबाबदारी आहे, असंही मंत्री बावनकुळे यांनी नमूद केलं. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.